नमस्कार, मी मधुरा। आज काय बनवूया या जगातील सर्वात कठीण प्रश्नाचं उत्तर सोपं करायला मी आली आहे। चला तर मग सुरुवात करूया। आज काय बनवूया? आज आपण चिकन बिर्याणी कशी बनवायची ते बघणार आहोत आणि तेही 1 किलोच्या अचूक प्रमाणात। अतिशय सोप्या पद्धतीने फटाफट आणि नो फेल रेसिपी आहे। तर इथे चिकनचे पीसेस आहे, याला करी कट पीसेस असंही म्हटलं जातं। आता यावर घालूयात अर्धा कप दही। चिकन मॅरिनेट करणं ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे बिर्याणी बनवताना, चिकन असो मटण असो। लाल तिखट, हळद, आलं लसूण पेस्ट, धणेपूड, बिर्याणी मसाला 1 चमचा, 1 चमचा जिरं पूड। आता तिखटपणासाठी हिरव्या मिरच्या स्लिट करून घेतलेल्या आहेत, चवीपुरतं मीठ, पुदिना आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। हे माझं आहे ना फार असं क्लासिक असं मॅरिनेट आहे। या पद्धतीने बिर्याणी मॅरिनेट केली ना, चिकनचे पीसेस परफेक्टली ज्युसी बनतात आणि बिर्याणीला चवही अफलातून येते। आता हे छान एकजीव करूयात। हे छान मॅरिनेट बनवून तयार झालं ना, माझं सजेशन हेच राहील की झाकण ठेवून रात्रभर फ्रीजमध्ये मॅरिनेट करण्यासाठी ठेवा आणि जेव्हा बिर्याणी तुम्हाला बनवायला घ्यायची त्याच्या आधी 1 तास आधी फ्रीजमधून बाहेर काढा। पण तितका वेळ नसेल तर कमीत कमी 1 तासभर तरी रूम टेम्परेचरवर हे चिकन व्यवस्थित मॅरिनेट करून घ्या। आता बिर्याणी बनवण्यासाठी 1 किलोची बिर्याणी बनवत आहोत। अर्धा किलो चिकन घेतलं आणि अर्धा किलोच इथे मी तांदूळ घेतलेला आहे। हा लॉंग ग्रेन बासमती राईस आहे। यामध्ये पुरेसं पाणी घालायचं आणि हा स्वच्छ धुवून घ्यायचा। कुकरमध्ये बिर्याणी बनवायची आहे। तेल गरम केलेलं आहे। जिरं सगळ्यात आधी, तमालपत्र, मसाला वेलची, चक्री फूल, साधी वेलची, मिरं 7 ते 8 मिरं आणि लवंगा 4 ते 5। आता हा खडा मसाला छान असा परतून घ्यायचा आणि यामध्ये बारीक चिरलेला आता कांदा घालायचा। इट डिपेंड्स की तुम्हाला ग्रेव्ही कितपत हवी आहे। इथे मी 4 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। इथे ना हा कांदा सुंदर परतून झालेला आहे, हलकासा सोनेरी रंग यायला सुरुवात झाली। आता यामध्ये घालूयात मसाले। मसाल्यांमध्ये धणेपूड 1 चमचा, बिर्याणी मसाला अर्धा चमचा, 1 चमचा लाल तिखट, हळद अगदी थोडीशी, थोडा गरम मसाला देखील घालणार आहे आणि मीठ चवीपुरतं। चिकन मॅरिनेट करताना मीठ घातलेलं आहे त्यामुळे मीठ बेताने घाला। थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना देखील यात पण घालणं गरजेचं आहे, म्हणजे ती जी चव आहे ती चव मॅरिनेटची आणि या मसाल्याची युनिफॉर्म राहते। म्हणून हा मसाल्यामध्येही जे मसाले आपण मॅरिनेटमध्ये घातलेत यात घालणं गरजेचं आहे। नाहीतर काय होतं ना, जेव्हा आपण चिकन शिजवतो ना ती चव त्याची डायल्यूट होऊन जाते। चला आता हा मसाला एकजीव करून झाला की साधारणतः 6 तास चिकन मी मॅरिनेट केलेलं आहे। आता हे मॅरिनेट केलेलं चिकन यामध्ये घाला। करूयात मिक्स। छान मिसळून घ्यायचं। वा वा वा, चिकनला बघा मस्त असं कोटिंग आलेलं आहे। आता यामध्ये हे मॅरिनेटचंच पाणी घालूयात। खूप पाणी नाही घालायचं, 1 अर्धा कप पाणी पुरेसं होतं, कारण चिकनमध्येही भरपूर पाण्याचा अंश असतो। आणि आता यावर झाकण ठेवून शिट्टी वगैरे म्हणजे पूर्ण झाकण नाही लावायचं, क्लोज नाही करायचं, पण झाकण ठेवून 15 मिनिटं बरोबर हे चिकन शिजवून घ्यायचं। बरोबर 15 मिनिटं हे चिकन शिजवून घेतलेलं आहे। वाव, तुम्ही बघा काय सुंदर दिसतंय, तवंग छान आलेला आहे आणि चिकन शिजलंय पण पूर्ण नाही शिजलं। हे बघा, पण हाफ कुक नाही, एक 70% शिजलंय। आता या स्टेजला हा जो तांदूळ आहे जो आपण सोक करण्यासाठी ठेवून दिला होता यातलं पाणी पूर्ण निथळून घेते। पाण्याचा अंश यामध्ये अजिबात राहायला नको आणि हा भिजवलेला तांदूळ या चिकनवर घालूयात। याचा बेसिकली आपल्याला
एक लेयर द्यायचं आहे. आता हे झालं की यामध्ये पाणी घालायचं आणि पाणी आहे ना साईडने घालूयात, म्हणजे तो ग्रेव्हीचा रंग ना असा वरपर्यंत चढणार नाही. पाणी वर तवंग दिसेल इतपतच घालायचं. यावर आता साजूक तूप घालूयात 2-3 चमचे. झाकण लावायचं आणि हाय हीटवर 1 शिट्टी काढून घेऊया. आहा, चिकन बिर्याणी बनवून तयार आहे. मस्त रसरशीत ज्युसी ही बिर्याणी होते. पीसेस बघा काय दिसत आहेत आणि परफेक्ट शिजते. राईस एकूण एक राईस ग्रेन मोकळा होतो आणि चिकनला छान तो रसरशीतपणा हवा तो परफेक्ट मिळतो. कुकरमध्ये 1 किलो चिकन बिर्याणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 500 ग्रॅम चिकन, अर्धा कप दही, 2 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 1 चमचा धणेपूड, 1 चमचा बिर्याणी मसाला, 1 चमचा जिरेपूड, 2 ते 3 उभा काप दिलेल्या हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ, पुदिन्याची पानं, बारीक चिरलेली कोथिंबीर, 500 ग्रॅम बासमती राईस, 2 ते 3 मोठे चमचे तेल, अर्धा चमचा जिरं, 2 तमालपत्र, 1 मसाला वेलची, 1 चक्री फूल, 2 हिरवी वेलची, 7 ते 8 काळी मिरी, 4 ते 5 लवंग, 4 बारीक चिरलेले कांदे, 1 चमचा धणेपूड, अर्धा चमचा बिर्याणी मसाला, 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, पुदिन्याची पानं, 3 ते 4 मोठे चमचे साजूक तूप, चिकन, दही, तिखट, हळद, आलं लसूण पेस्ट, धणेपूड, बिर्याणी मसाला, जिरेपूड, हिरव्या मिरच्या, चवीप्रमाणे मीठ, पुदिना आणि कोथिंबीर घालून कमीत कमी तासभर मॅरिनेट करायचं. आता तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास भिजवायचे. कुकरमध्ये गरम तेल करून त्यात जिरं, तमालपत्र, मसाला वेलची, चक्री फूल, साधी वेलची, मिरे आणि लवंग घालून हा खडा मसाला परतून घ्यायचा. आता यात कांदा घालायचा आणि सोनेरी रंगावर परतायचा. यात धणेपूड, बिर्याणी मसाला, तिखट, हळद, गरम मसाला आणि चवीप्रमाणे मीठ, आवडीप्रमाणे कोथिंबीर आणि पुदिना घालून यात आपण मॅरिनेट केलेलं चिकन घालायचं. वर थोडं पाणी घालून 15 मिनिटं शिजवायचं. आता त्यावर अशा पद्धतीने भिजवलेले तांदूळ पसरवायचे. यात पाणी आणि तूप घालून कुकरची 1 शिट्टी करायची. झाली आपली चिकन बिर्याणी तयार. आज मी बनवते ज्वारीची उकडपेंडी. तर इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. यामध्ये जाईल सगळ्यात आधी मोहरी. मोहरी छान फुलली की यामध्ये जाईल जिरं, हिंग, लसूण. आणि लसूण आपण आहे ना, लसूणला मस्त असा सोनेरी रंग यायला सुरुवात झाली की यामध्ये घालूयात कढीपत्ता, सुकी लाल मिरची, हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा. आणि अर्थातच कांदा छानपैकी आपण परतून घेऊयात सोनेरी रंग. आता इथे कांदा छानपैकी परतून झालेला आहे. आता यामध्ये आपण घालूयात 1 कप ज्वारीचं पीठ. आणि ज्वारीचं पीठ घातलं की हे छान मिक्स करून घ्यायचं आणि मध्यम आचेवर कमीत कमी 7 ते 8 मिनिट तरी हे पीठ छान भाजून घ्यायचं. पीठ भाजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. पीठ कच्चं नाही ठेवायचं. पीठ छान भाजलं की ते छान फुलतं, त्यामुळे हे भाजणं गरजेचं आहे. आणि इथे हे ज्वारीचं पीठ छान खमंग खरपूस असं भाजून घेतलं, तुम्ही बघू शकाल. आता या स्टेजला आपण यामध्ये घालूयात हळद. हळद आधी नाही घालायची, आधी घातली तर ती करपेल. आणि त्याचसोबत 1 चमचाभर लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालूयात.
आणि आता हे सगळं एकजीव करूयात जिन्नस. हळद, लाल तिखट, क्या बात आहे. आता या स्टेजला यामध्ये घालायचं आहे दही, अगदी 2 चमचे दही. आणि त्याचसोबत यावर आहे ना गरम पाण्याचा हबका द्यायचा. फक्त 2 ते 3 चमचे गरम पाणी घालायचं, खूप पाणी घालायचं नाही आहे. आणि हे पटकन मिक्स करायचं. आणि गरम पाणीच वापरायचं म्हणजे ते ज्वारीचं पीठ छान फुलतं. 2-2 चमचे पाणी घालायचं. पाव कप पाणी पुरेसं होतं, 1 कप जर ज्वारी असेल तर. आणि हे आता व्यवस्थित एकजीव करूयात. आता हे छान व्यवस्थित कंबाईन करून झालं की झाकण ठेवूयात आणि मध्यम आचेवर छानपैकी याला एक वाफ काढून घेऊया. इथे ही उकडपेंडी मध्यम आचेवर बरोबर एक 7 ते 8 मिनिटं मी वाफवून घेतलेली आहे. येस, आता चेक करा, क्या बात आहे. तुम्ही बघू शकाल छान अशी फुललेली आहे ही उकडपेंडी. आता यामध्ये घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर, मिक्स करूयात. क्या बात आहे. ही उकडपेंडी आहे ना, ही अशीच खायला खूप छान लागते. आता गॅस बंद करूयात. किंवा थोडंसं दही घेतलं, जर थोडंसं ताक टाकून खाल्लं तरी ही छान चवदार होते. मुख्य म्हणजे दमदमीत आहे, पौष्टिक आहे. तुम्हाला जर हवं असेल तर यामध्ये थोड्याशा बारीक चिरलेल्या भाज्यांचा पण समावेश करू शकता, जेणेकरून ते एक फुल मील किंवा कंप्लीट मील होईल. ज्वारीची उकडपेंडी करण्यासाठी लागणारं साहित्य: ज्वारीचं पीठ, कांदा, हिरव्या मिरच्या, मोहरी, जिरं, हिंग, लसूण, कढीपत्ता, सुकी लाल मिरची, हिरवी मिरची, हळद, मीठ, तेल, दही, कोथिंबीर, पाणी. मोहरी, जिरं, हिंगाची फोडणी करून त्यात लसूण घालायचा आणि सोनेरी रंगावर परतायचा. आता त्यात कढीपत्ता, सुकी लाल मिरची, हिरवी मिरची आणि बारीक चिरलेला कांदा घालायचा. कांदा सोनेरी रंगावर परतून घ्यायचा. यात ज्वारीचं पीठ घालायचं आणि मध्यम आचेवर 7 ते 8 मिनिटं खरपूस भाजायचं. आता हळद, तिखट, चवीनुसार मीठ घालून हे जिन्नस एकत्र करायचे. आता यावर दही आणि थोडंसं गरम पाणी घालून हे मिश्रण मिसळून घ्यायचं आणि यावर झाकण ठेवून मध्यम आचेवर वाफवून घ्यायचं. यावर आवडीप्रमाणे कोथिंबीर घालायची. झाली ज्वारीची उकडपेंडी तयार. आज आपण जगातील सोपा चॉकलेट केक कसा बनवायचा ते बघणार आहोत. चॉकलेट वॉलनट केक म्हणा, चॉकलेट केक म्हणा, तुम्हाला जे नाव द्यायचं ते द्या, पण अतिशय सोप्या पद्धतीने बनवून होतं. कमीत कमी साहित्य लागतं. पटकन रेसिपी करूया. सगळ्यात आधी दूध घ्यायचं. अर्धा कपला थोडंसं जास्त, 1 कपला कमी, पाऊण कप, 3/4 कप याला म्हटलं जातं. आणि हेच आहे ना, हाच कप वापरला पाहिजे असं काही नाही. घरात जी वाटी असेल ना, त्या एका वाटीचं बाउलचं प्रमाण घ्या. त्या प्रमाणात हे सगळे जिन्नस तुम्ही इथे घेऊ शकता. आता यामध्ये त्याच्या अर्ध्या आणि थोडंसं कमी तेल घेते. तेलाच्या ऐवजी बटर किंवा तूप घातलं तरी चालेल, फक्त तुपाचं प्रमाण कमी करा. आता तेल झालं की यामध्ये पुढे आपण घालतोय पिठी साखर. पिठी साखर पण 1 कपला थोडी कमी, अर्धा कपला जास्त, म्हणजेच पाऊण कप, 3/4 कप. व्हॅनिला एसेन्स, थोडेसे ड्रॉप्स आणि हे सगळं आपण मिश्रण एकसंध करून घेऊयात, एकजीव करूयात. आता हे जे ओलं मिश्रण आहे किंवा ओलं जिन्नस आहे, यामध्येच मी घालते 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा खायचा सोडा. आता हे पुन्हा एकसारखं असं ढवळून घ्यायचं. ओल्या इन्ग्रेडियंटमुळे घातल्यामुळे काय होतं ना, हे छान ॲक्टिवेट व्हायला मिश्रण मदत होते. आता यामध्ये घालूयात 1 आणि अर्धा कप मैदा, म्हणजे 1.5 कप मैदा आणि पाव कप म्हणजेच 4 चमचे कोको पावडर. ही अनस्वीटंड कोको पावडर आहे. सो ही हलकीशी यामध्ये मिक्स करूयात. पावडर चाळून घ्यायची. क्या बात आहे. आणि आता हे सगळं मिश्रण एकसंध फक्त ढवळून घ्यायचं. एका डिरेक्शननेच ढवळायचं
आणि खूप वेळ नाही लावायचा. आता इथून पुढची प्रोसेस आपल्याला करायची आहे फास्ट. आता माझ्याकडे टीन आहे, तर हा माझ्याकडे 7 बाय 3 ते 4 इंचाचा असेल. यामध्ये घालण्यापूर्वी थोडेसे यामध्ये घालूयात वॉलनट या मिश्रणात. वॉलनट घालणं अगदी ऑप्शनल आहे, नाही घातले काहीच हरकत नाही. याच्याऐवजी तुम्ही वॉलनटऐवजी काजू, बदाम, त्याचे तुकडे, त्याचे काप घातले तरी चालेल, चॉको चिप्स घातले तरी चालतील. आणि या टीनला खाली मी बटर पेपर लाईनअप केलेला आहे. छान असं हे मिश्रण घातलं की पुन्हा थोडेसे वॉलनट यावर स्प्रिंकल करायचे. आणि हा आहे ना खूप छान राईज होतो केक. म्हणजे आत्ता टीनच्या हाफच साईज आहे, पण पूर्ण फुगून पूर्ण टीनभर हा केक बनवून तयार होतो. हे बघा. आता हे मिश्रण छान टॅप करूया. टॅप करणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यात एअर बबल असतात ते निघून जातात. आणि त्याच सोबत तो केक आहे ना मध्ये त्याला चिराबिरा पडत नाही. हा केक आपल्याला करायचा आहे कुकरमध्ये. तर कुकर काय करायचं ना, कुकरची ही रिंग काढली आहे झाकणाची आणि हा मी ॲक्च्युली गरम करून घेतला, तापवून घेतला. झाकण ठेवायचं, झाकणासकट तापवायचा कधी पण कुकर. आणि हाय हीटवर, जितका हाय हीट असेल त्यावर 5 मिनिटं प्रीहीट करून घ्यायचं आहे. आता हा मी व्यवस्थित प्रीहीट केलेला आहे. झाकण काढते. याच्या बेसला मिठाची लेअर घालायची असेल तर घालू शकता, पण माझा ना हा 2010 पासूनचा कुकर आहे, जो मी फक्त कुकरचा केक बनवण्यासाठी वापरते. त्यामुळे बाकीसाठी नाही वापरत. त्यामुळे मी आता मीठ यामध्ये ठेवत नाही आहे. आता ह्याचं लावायचं झाकण आणि मंद आचेवर, खूप हाय हीटवर नाही ठेवायचं आणि खूप लो हीटवर पण नाही. थोडंसं लो टू मीडियम हीटवर एक 40 मिनिटात हा व्यवस्थित बेक होतो. आता कुकर किंवा अव्हन प्रीहीट करणं का गरजेचं आहे. अव्हन वापरत असाल तर 180 डिग्री सेल्सिअसवर 5 मिनिटं प्रीहीट करा. कुकर असेल तर 5 मिनिटं हाय हीटवर प्रीहीट करा. काय होतं ना, केकमध्ये आपण घालतो खायचा सोडा आणि बेकिंग पावडर. सो या दोन्हीचं संयोग झालं की याच्यातून ना वायू रिलीज होतं, कार्बन डायऑक्साईड. म्हणजे ते बबल्स रिलीज होतात. आता ते बबल्स रिलीज होतात आणि त्याला पुरेसं तापमान नाही मिळालं तर ते प्रसरण पावत नाहीत आणि त्याला हवी तशी जाळी फुटत नाही. त्यामुळे अव्हन असो कुकर असो, प्रीहीट करणं गरजेचं आहे. गरम याच्यात ठेवा, पण एक्सेस पण नको. जर खूप अति प्रीहीट झाला असेल तर मग केक सुका सुका होतो, ड्राय होतो. त्यातलं म्हणजे आउटर जो लेअर आहे ना तो पटकन शिजतो, मध्यभागी तितका शिजला नाही जात आणि वरचं जे आहेत ना केकला भेगा 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 पडायला सुरुवात होतं. त्यामुळे प्रीहीट करा. आता 40 मिनिटं हा छान मी बेक करून घेते. हा केक बरोबर 40 मिनिटं मंद आचेवर बेक केलेला आहे. आता चेक करूया. वाह, केक परफेक्ट दिसतोय. जितकं घातलं होतं ना आपण बॅटर त्याच्या जवळपास दुप्पट फुलून वर आलाय. आणि सुरी घालून बघायची किंवा एखादी टूथपिक ही छान अशी क्लीन आली पाहिजे. याचा अर्थ केक आपला आतपर्यंत छानपैकी बेक झालेला आहे. आता काहीही करायचं नाही. आता हे व्यवस्थित भांडं बाहेर काढायचं आणि पूर्ण थंड करून घ्यायचं. केक कट करायची अजिबात गडबड करायची नाही. केक इथे छानपैकी थंड झालेला आहे. आता एजेस आहेत ना हे लूज करून घ्यायचे. हे फार महत्त्वाचं काम आहे. सगळ्या बाजूने केक असा मोकळा करणं गरजेचं आहे. नाहीतर काय होतं ना, तो जर टीनला चिकटून राहिला कुठे तर सगळा केक चिकटून राहू शकतो. आता बघूयात निघतोय का. वाव, किती छान. यावरचा बटर पेपर काढूयात. आ हा हा, क्या बात आहे. तुम्ही बघू शकाल केकला काय सुंदर जाळी आलेली आहे. भन्नाट दिसतोय केक आणि छान असा फुगला पण आहे. एकसंध झालाय, जाळीदार झालाय. पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. चॉकलेट केक करण्यासाठी लागणारं साहित्य: पाऊण कप दूध, पाव कप तेल,
पाऊण कप पिठी साखर, 2 ते 3 थेंब व्हॅनिला एसेन्स, 1 चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा, 1.5 कप मैदा, पाव कप अनस्वीटन कोको पावडर आणि अक्रोडाचे तुकडे. दुधात तेल, पिठी साखर आणि व्हॅनिला एसेन्स घालून हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करायचं. याच मिश्रणात बेकिंग पावडर आणि खायचा सोडा घालायचा. यात मैदा आणि कोको पावडर चाळून घालायची आणि आता यावर आवडीप्रमाणे सुका मेवा घालायचा. केक टीन मध्ये बटर पेपर घालून त्यावर तयार केलेलं बॅटर घालायचं आणि केक टीन प्रीहीट केलेल्या कुकरमध्ये अशा पद्धतीने ठेवायचा आणि मध्यम आचेवर साधारण 40 मिनिटं बेक करायचा. अशा पद्धतीने केकचे काप करायचे. झाला आपला चॉकलेट केक तयार.